पत्रकारितेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आम्ही नेवास्कर न्यूजच्या नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन. भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण व्हावे, तथ्याधारित वृत्तांकन करणाऱ्या माध्यमावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जाऊ नये, तसेच कायद्याच्या चौकटीत निष्पक्ष कारवाई व्हावी या मागण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूजच्या वतीने गुरुवारी नेवासा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षकांना सविस्तर निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की आम्ही नेवास्कर न्यूज हे स्थानिक डिजिटल वृत्त माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून नेवासा तालुक्यातील नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताचे विषय आणि शासकीय कामकाजातील त्रुटी वस्तुनिष्ठ व पुराव्यांच्या आधारे जनतेसमोर मांडत आहे. अलीकडेच नेवासा नगरपंचायतीशी संबंधित कथित कुत्र्याच्या निर्बीजीकरणाबाबत उपलब्ध शासकीय कागदपत्रांमधील विसंगती अधोरेखित करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. हे वृत्त केवळ उपलब्ध अधिकृत कागदपत्रांच्या आधारे व जनहितांच्या दृष्टीने प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या वृत्तानंतर आम्ही नेवास्कर न्यूज विरोधात नेवासा पोलीस स्टेशन येथे अर्ज दाखल झाल्याची माहिती समाज माध्यमाद्वारे समोर आली. या पार्श्वभूमीवर पत्रकारितेचे कर्तव्य म्हणून तथ्याधारित वृत्तांकनाला गुन्हेगारी स्वरूप देणे किंवा माध्यमावर दबाव निर्माण करणे हे लोकशाही मूल्यासाठी घातक ठरू शकते असे निवेदनात म्हटले आहे. तसेच भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(1) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून प्रसार माध्यमाचे स्वातंत्र्य त्याचाच अविभाज्य भाग असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कोणत्याही तक्रारीवर कारवाईवर करण्यापूर्वी संबंधित माध्यमाची बाजू ऐकून घेणे, उपलब्ध कागदपत्रांची निष्पक्ष पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पारदर्शकपणे राबवण्याची मागणीही करण्यात आली. निवेदनाद्वारे कोणताही बाह्य दबाव न स्वीकारता निष्पक्ष चौकशी व्हावी, पत्रकारावर अनावश्यक दबाव किंवा दडपशाही होऊ नये, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी, तसेच आवश्यक असलेल्या पुराव्याच्या आधारे कायदेशीर व निपक्षपाती चौकशी करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनाची प्रत तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, नेवासा मतदारसंघाचे आमदार, अहिल्यानगरचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनाही पाठवण्यात आली. यावेळी पत्रकार गणेश बेलेकर, मंगेश निकम, अभिषेक गाडेकर, गणेश चौगुले, नरेंद्र काळे, सचिन कुरुंद, सुमित पठारे, युनुसभाई पठाण, बन्सीभाऊ एडके, बादल परदेशी, राजेंद्र वाघमारे, आशिष कावरे, राजेंद्र कडू यांच्यासह नंदकुमार पाटील, ॲडव्होकेट संजय सुखदान, ॲडव्होकेट सादिक शिलदार, सतीश पिंपळे, आसिफभाई पठाण, लक्ष्मण जगताप, जालिंदर गवळी, अनिल शिंदे, नगरसेवक जितेंद्र कुरे, नगरसेवक स्वप्नील मापारी, नगरसेवक राजेंद्र काळे, अरुण जाधव, माऊली तोडमल, अनिल पेचे, प्रशांत वाघ, प्रशांत डाके, ऋषिकेश गवळी, राहुल म्हस्के, दीपक धोत्रे, आकाश एरंडे, सुरेश राक्षे, जयवंत मापारी, सुनील जाधव तसेच पत्रकारितेवर विश्वास असलेले अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी महाराष्ट्रातील सर्व डिजिटल माध्यमे, पोर्टल आणि यूट्यूब न्यूज चॅनल्सना आवाहन करतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वतंत्र पत्रकारितेच्या या लढ्यात आमची साथ द्यावी. आज अधिकृत स्वतंत्र नोंदणीची व्यवस्था नसल्याचा आधार घेत डिजिटल माध्यमावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असेल तर उद्या ही परिस्थिती कोणत्याही डिजिटल पत्रकारावर येऊ शकते. त्यामुळे हा केवळ आम्ही नेवास्कर न्यूजचा प्रश्न नसून संपूर्ण डिजिटल पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. याचबरोबर भारत सरकारला आमची नम्र विनंती आहे की डिजिटल न्यूज पोर्टल आणि यूट्यूब न्यूज चॅनल्ससाठी स्वतंत्र, पारदर्शक आणि सुलभ नोंदणी व्यवस्था लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे प्रामाणिक, जबाबदारीपणे आणि जनहितासाठी कार्य करणाऱ्या डिजिटल माध्यमांना अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही आणि त्यांच्या घटनात्मक अधिकारांचेही संरक्षण होईल, अशी माहिती आम्ही नेवास्कर न्यूजचे सहसंपादक सौरभ म्हणून यांनी दिली. यावेळी ॲडव्होकेट संजय सुखदान यांनी आपली मुलाखत दिली, तर पाहूया सविस्तर. नमस्कार. आज या ठिकाणी नेवासा पोलीस स्टेशन आणि नेवासा तहसील या ठिकाणी पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आणि त्या निवेदनाला पाठिंबा आम्ही देत आहोत. त्याची कारण अशी आहेत. निवेदन या संदर्भात आहे की नेवासा शहरातील एक प्रसिद्ध गेली 7-8 वर्षापासून जे प्रसिद्ध चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, पोर्टल चॅनल आहे आम्ही नेवास्कर, या चॅनलच्या विरोधात नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष करणसिंग घुले यांनी नेवासा पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये अर्ज दिला की सदर चॅनल हे खोट्या बातम्या छापतं, बदनामी करतं नगरपंचायतची, अशा बातम्या दिल्या आणि ते चॅनल बंद करण्यात यावं असं त्यांनी अर्ज दिलेला आहे. परंतु या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू, बरेचसे नागरिक या ठिकाणी, सुज्ञ नागरिक निवेदन देण्यासाठी आलो. कारण पत्रकारांनी प्रश्न मांडणे हा त्यांचा अधिकार आहे आणि भारतीय संविधानाने कलम 19(1) नुसार
व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या व्यक्ती स्वातंत्र्याने आपले मुद्दे मांडणं, संभाषण करणं, भाषण करणं हे अधिकार दिलेला आहे. वास्तविक पाहता नगराध्यक्ष साहेब प्रत्येक ठिकाणी म्हणजे या अगोदरही मी सांगतो की उपनगराध्यक्षासह महिला नगरसेवकांवर 3 गुन्हे दाखल केलेत. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रा मारायला लावतात, कोर्टात चक्रा मारायला लावतात. म्हणजे प्रश्न विचारला की ती दडपशाही करायला पाहतात, पोलीस स्टेशनला अर्ज दे, केस कर. केसमध्ये होत काय नाही, परंतु त्या कायद्याची प्रोसेस फॉलो करावी लागते. त्यामध्ये जामीन घेणं येतं, त्यामध्ये कोर्टात हजर राहून ती केस चालवावी लागते. याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना गुंतवायचं म्हणजे ते त्यांच्या विरोधात त्यांच्या प्रश्न उचलणार नाही असा या नगराध्यक्षाचा हेतू असतो. परंतु मी सांगतो की त्यांनी सांगितलं की पोर्टल चॅनलचं रजिस्ट्रेशन वगैरे आहे काही आपले मत व्यक्त करण्यासाठी त्याचं रजिस्ट्रेशन असावंच पोर्टल चॅनलचं अशी काही आवश्यकता नाही. सोशल मीडियावर आपले विचार मी व्यक्त करू शकतो. जर ते चुकीचे असतील, निराधार असतील तर माननीय नगराध्यक्ष साहेबांनी त्याची प्रेस कॉन्फरन्स घेणं गरजेचं होतं आणि त्यांनीही पुरावे द्यायला पाहिजे होते की आता हे जे मुद्दा आलेला आहे की नेवासा शहरामध्ये कुत्र्याचं निर्बीजीकरण झालंय असं की नगरपंचायतीतील आहे. परंतु माहिती अधिकारात शिवाजी राजगिरे यांनी जी माहिती उपलब्ध केली त्याच्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी असा अहवाल दिलेला आहे की कोणत्याही प्रकारचं निर्बीजीकरण कुत्र्यांचं झालेलं नाही. ह्या माहितीच्या आधारे आम्ही नेवास्कर या न्यूज चॅनलने ही बातमी लावलेली होती. इतरही पेपरला म्हणजे सकाळ असन, पुढारी असन, जनता आवाज असन अशा अनेक पेपरला या बातम्या आल्या. परंतु केवळ आम्ही नेवास्कर या चॅनलला जाणून बुजून टार्गेट करायचं, कारण त्यांना असे काही स्तुतीपाठक लागतात की त्या फक्त नगराध्यक्षांची स्तुती करून पेपरला बातमी देतात आणि आम्ही नेवास्कर हे निपक्षपाने बातम्या मांडतात. मग त्या नगराध्यक्षाच्या विरोधातल्या असो, नगरपंचायतच्या विरोधातल्या असो, उपनगराध्यक्षाच्या विरोधातल्या असो, त्या निपक्षपणे बातमी मांडत असतात आणि त्याचा राग येऊन नगराध्यक्षांनी ही कृती केलेली या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. या आपल्या व्हिडिओद्वारे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक साहेबांना सांगतो की आपण ह्याची पूर्ण शहानिशा करावी आणि नगराध्यक्षाच्या पत्रास योग्य ते उत्तर द्यावं अशी विनंती करतो. जय हिंद. आपण नेवासा पोलीस स्टेशन आणि तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो की जी काही निष्पक्ष चालणारी जी काही पत्रकारिता आहे, लोकशाहीचा हा चौथा आधारस्तंभ आहे आणि चौथ्या आधारस्तंभाचा या ठिकाणी आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. तर कुठलीही कायदेशीर माहिती आणि कायदेशीर बाजू पडताळल्याशिवाय त्या ठिकाणी कुठलीही कारवाई त्याच्यावरती होऊ नये यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो होतो. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की नेवासा शहर जे आहे, नेवासा शहराचे प्रथम जे काही नागरिक आहेत, आता मग ते डॉक्टर करणसिंहजी घुले पाटील असतील आणि आम आदमी पक्षाचे आपणाला नेते माहिती त्या ठिकाणी संजयजी सुगदान असतील. आज तालुका यांच्याकडे मोठ्या अपेक्षानं बघतोय की आज दोघंही आमदार पदाचे दावेदार आहेत. भविष्यामध्ये जर या नेवासा शहराचा चेहरा मोहरा बदलला की बघा, एकीकडे उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्ही सत्तेत आणि सत्तेचा या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून नेवासा शहराचा ज्यांनी विकास करावा हा सर्वांची अपेक्षा आणि रोल मॉडेल या नेवासा तालुक्याला ठरावं असं आमच्या नेवासा आम्ही जो काही कानोसा घेतलाय संपूर्ण तालुक्यातून हा कानोसा तसा आलाय. परंतु या ठिकाणी विकास कामं न करण्याच्या ऐवजी जर या ठिकाणी अशा पद्धतीचा कलह या ठिकाणी करणार असेल आणि पत्रकारांवरच जर या ठिकाणी गुन्हे दाखल होणार असेल तर दाद मागायची कुठं म्हणजे जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्या आधारस्तंभाला जर या ठिकाणी बदनाम करण्याचं किंवा त्याच्यावरती दबाव येण्याचा जो काही षडयंत्र या ठिकाणी घातल्या जातात ही मोठी लाजिरवाणी आणि खेदाची बाब आहे. त्यामुळं कुठलंही आम्ही पोलीस प्रशासन असेल आणि जी काही आपली कार्यकारी आणि कायदे मंडळ जे असेल त्यांना आपण न्यायपालिकेला आपण अशी विनंती करू की या ठिकाणी हा चौथा आधारस्तंभाला न्याय मिळाला पाहिजे आणि तालुक्यामध्ये हा नेवासा शहर हे मोठं रोल मॉडेल ठरून पत्रकारांना कुठल्याही नेत्यांना काय होतं आपल्या कामातून त्यांना काय करायचंय, कुठले आता पत्रकार आहेत किंवा सोशल मीडियावर जे लिहिल्या जातात आता याच्याविषयी काय असतं, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु जर चुकीचं असेल तरच त्याच्यावर त्या चुकीची ती चूक प्रूव्ह केलं पाहिजे. परंतु आलेली बातमी जशीच्या जशी छापणं, कोणीतरी ती बातमी दिलेली असती, कुठल्या तरी सामाजिक कार्यकर्त्यांना त्याच्याविषयी आंदोलनं केलेले असतात किंवा पोलीस स्टेशनला तहसीलला निवेदनं दिलेली असतात किंवा घडलेल्या जे काही समाजामध्ये घटना आहेत या मांडण्याचं प्रत्यक्षदर्शी काम हा समाजाचा एक माध्यम म्हणून एक आरसा म्हणून आपल्याला या ठिकाणी पत्रकारिता निष्पक्ष असते आणि पत्रकारांवर जर अशा पद्धतीचे आरोप होणार असतील आणि गुन्हे जर दाखल होणार असेल तर पत्रकार संघटना जी काही आहे महाराष्ट्रभर ही पत्रकार संघटना अजिबात खपवून घेणार नाही
आणि या ठिकाणी महाराष्ट्रभर याच्यात तीव्र पडसाद या ठिकाणी उमटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आपण आज नेवासा पोलीस स्टेशन आणि सन्माननीय नेवासा तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं. जे काय आम्ही नेवास्करवरती हा वेळ आहे आज त्यांच्या चॅनलला बंदी आणण्यात, उद्या कुठल्याही पेपरवरती, वर्तमानपत्रांवरती, चॅनलवरती, काही युट्यूब सामाजिक माध्यमावरती लिहिणारे, टिप्पणी करणारे जे काही लोक आहेत यांच्यावरती दबाव आणला जाऊ शकतो. आणि यांच्यावर असे खोटे जर गुन्हे दाखल घडून आणणार असेल तर मग मात्र हे फार मोठं बिकट समस्या आणि बिकट बाब आहेत. त्याला न्याय मिळावा म्हणून आपण सर्वांनी एक होऊ. जय हिंद, जय